नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना। तर श्रावण बाळासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहे, तुम्ही या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता, पात्रता काय, अटी काय, नियम काय, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये जे आहे किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। जर तुम्ही महाराष्ट्र बाहेरून जर येऊन जर तुम्हाला 15 वर्ष जर झालेले नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। जे की महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष अधिक राहून झालेले असेल तर असे यासाठी पात्र आहेत व अशी जी की महिला असेल, व्यक्ती असेल, या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर यामध्ये वय जे आहे 65 वर्षावरील हेच यासाठी पात्र राहणार आहे, जे की श्रावण बाळ योजनेकरिता। तर यामध्ये कुटुंबाचे नाव ग्रामीण त्यामध्ये आहे शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या या किंवा दारिद्र्य रेषेखाली जर तुमचं नाव नसेल तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यास प्रतिवर्षी रुपये 50,000 इतके असावे, त्याचप्रमाणे 21,000 रुपयापर्यंत असावे। तर तुमचे जे काही पैसे आहेत ते दिव्यांगाकरिता वार्षिक उत्पन्न त्याचप्रमाणे जे काही सर्वसामान्य माणसासाठी, व्यक्तीसाठी, महिलांसाठी जे की 21,000 रुपये इथं तुम्हाला वार्षिक उत्पन्न इथं लागणार आहे। त्याच्यावरती तुम्हाला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असल्यास किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लाभार्थ्यांना रुपये म्हणजे इथं 1,500 रुपये दरमहा त्यांना मिळणार आहे। तर आता जे की या श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे की तुम्हाला आता 1,500 रुपये इथं मिळत आहे, तर यामध्ये आता वाढ झालेली आहे। संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेमध्ये 1,000 रुपयाची वाढ झाली। तर आता हे जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर इथं तुम्हाला किती मिळतील, 1,500च्या ऐवजी 2,500 रुपये, जे की श्रावण बाळ योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे 1,500 रुपये म्हणजे हे त्यानंतर जे काही 1,000 रुपये त्यामध्ये वाढ झालेली आहे। एकूण टोटल तुम्हाला 2,500 रुपये आता मिळणार आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी त्यानंतर वृद्धसपकाळ निवृत्तीवेतन योजनेखालील 65 वर्ष ते 79 वर्ष वयोगट रुपये 200 यालाच लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून 1,300 रुपये असे एकूण 1,500 रुपये तुम्हाला दिले जाते। तर आता यामध्ये 1,000 रुपये वाढ झालेली आहे, तर तुम्हाला आता 2,500 रुपये इथं मिळणार आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धसपकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक रुपये 500 रुपये या लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेतून 1,000 रुपये असे एकूण दरमहा 1,500 रुपये इथं दिले जाते। तर आता तुम्हाला यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते जाणून घेऊया। तर वयाचा दाखला त्यामध्ये ग्रामपंचायतीचा, सरपंच, पोलीस पाटील कोणाचा दिला तरी चालेल वयाचा दाखला। तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं जन्माचं प्रमाणपत्र ते जर नसेल तर ते आपण पाहणारच आहे। नगरपालिकेच्या नोंदणीकृत वहीतील उतार्याची साक्षीदार प्रत म्हणजे ते जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला दिलेला आहे शाळा सोडण्याचा दाखला ते जर नसेल, शिधापत्रिकेमध्ये ते जर नसेल म्हणजे तुमचं रेशन कार्डमध्ये ते जर नसेल तर मतदान कार्ड, तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहे। त्यानंतर किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही, तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर सर्वाकडे TC तर आहे, TC नाही का राशन कार्ड, मतदान कार्ड हे तर आहेच। त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले, तर हे तुम्हाला जे काही हे सुद्धा सर्टिफिकेट त्याचा दाखला तुम्हाला तिथून मिळून जाईल। उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या दिलेल्या दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे व्यक्तीचे ते तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा 50,000च्या आत। त्यानंतर जे काही सर्वसाधारण व्यक्तींसाठी 21,000 रुपये त्याच्या वरचं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। रहिवासी दाखला त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेल्या रहिवासी दाखल्याचा किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या रहिवासी दाखल्याचा ग्राह्य धरण्यात येणार आहे। शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमल आर्थिक लाभ घेत असल्यास व्यक्ती श्रावण बाळ निवृत्ती योजनेखाली पात्र राहणार नाही। म्हणजे शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मानसिक आर्थिक लाभ घेत असेल, म्हणजे तुम्ही जर याआधी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल
तर तुम्हाला श्रावणबाळ योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत सपकाळ निवृत्ती योजनेमध्ये या योजनेचा निकष राहून या योजनेमध्ये सामावून घेतलं जाईल. कधी घेतलं जाईल तर यामध्ये श्रावणबाळ निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी तर हे 65 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला योजनेमध्ये सांभाळून घेण्यात येणार आहे. त्यानंतर एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या विविध अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराला अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात. तर आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आपण श्रावणबाळ योजनेबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर अशाच अपडेट्ससाठी व या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.